बॅट्समन नाव सांगा. खेड नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेत ते रुपेश जाधव आणि गांधी. सुशील गांधी, रुपेश जाधव नावाजलेले फलंदाज. गतवर्षी ज्या संघाने पारितोषिक जिंकलं होतं त्या संघाचे नावाजलेले फलंदाज खेड नाईट रायडर्स संघाचे फलंदाज रुपेश जाधव. नॉन स्ट्रायकर एंडला गांधी, सुशील गांधी. बॉलर भूषण खानगावकर. पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू, परंतु जातो होता थेट सीमारेषे बाहेर. सुंदर असा मारलेला चेंडू आणि 4 धावा मिळतात त्या संघाला. 4 धावाने संघाची धावसंख्या धावसंख्या झाली ती 4. पहिल्या चेंडू चौकार मारला आहे तो रुपेश यांनी. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा. सर्व खेळाडूंनी तात्काळ ग्राउंडच्या बाहेर उभं राहायचं आहे. पुढचा चेंडू भूषण यांचा, सामोरा जातो तो रुपेश. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आहे तो रुपेश यांनी. भूषण नावाजलेले गोलंदाज तसेच रुपेश नावाजलेले फलंदाज. सुंदर असा तडवलेला चेंडू जातो तो वेस्टरक्षकाच्या हातात, परंतु 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडू 5 धावा. पहिलं षटक चालू. आता सुरू असलेला सामना खेड नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. दोन्ही संघ अतिशय नावाजलेले. दोन्ही संघाकडून चांगला खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वार्षिक स्नेह संमेलन 2025. पुढचा चेंडू भूषण यांचा, सामोरा जातोय सुशील, परंतु चेंडू काय समजत नाही. जातोय तो प्रेक्षकाच्या हातात. धाव काय मिळत नाही संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 5. पहिलं षटक चालू. 3 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकातील चौथा चेंडू भूषण यांचा, सामोरा जातोय तो सुशील. सुशीलने तटवलेला चेंडू जातोय तो सीमारेषेपर्यंत, परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली 6. 4 चेंडू 6 धावा. बिनबाद 4 चेंडू 6 धावा. पहिलं षटक चालू. भूषण यांचा पुढचा चेंडू, सामोरा जातोय रुपेश. बघूया रुपेश आपल्या संघासाठी काय करतोय. पुढे येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय हवेत. झेल काही टिपला जात नाही. चेंडू पडतोय तो मैदानावर, परंतु 1 धाव मिळते ती रुपेश यांना तसेच संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 7. 5 चेंडू 7 धावा. पहिलं षटक चालू. बिनबाद 7 धावा. सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण यांचा षटकातील शेवटचा चेंडू, सामोरा जातोय तो सुशील.
दोन्ही सलामीचे फलंदाज सुशील आणि रुपेश भूषण यांचा षटकातील शेवटचा चेंडू. सुशील यांनी तटवलाय चेंडू, परंतु जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. 6 चेंडूमध्ये 8 धावा संघाने मिळवलेल्या आहेत. बॉलर्स नेम. बॉलर्स नेम. बॉलर्स नेम. गोलंदाजाचं नाव योगेश सावंत. योगेश सावंत त्यांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. हेरंब. पुढचा चेंडू समोर जातोय सुशील. सुशीलला चेंडू काय समजत नाही. चेंडू लागतोय पायाला. धाव काय मिळत नाही संघाला. निर्धाव चेंडू. सांगितलं की मगाशी आलाच नाही. पराग. मागील झालेला सामना मंडणगड विरुद्ध दापोली कॅपिटल्स, यामध्ये विजयी संघ मंडणगड इंडियन्स. संघाचा सामनावीर पराग यांनी त्वरित पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. पराग. मंडणगड इंडियन्स या संघाचा खेळाडू सामनावीर पराग यांनी त्वरित कमेंट्री बॉक्सजवळ संपर्क साधायचा आहे. संघाची धावसंख्या झाली 9. दुसरं षटक हेरम यांचं. 2 चेंडू 9 धावा. सुरू असलेला सामना खेड नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. खेड नाईट रायडर्स करून फलंदाजीसाठी आहे ते रुपेश आणि सुशील. सुंदर असा मारलेला चेंडू जातोय तो थेट मैदानाच्या बाहेर आणि या 4 धावा मिळत आहेत त्या संघाला. काहीच गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे रत्नागिरी संघाकडून. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसत आहेत ते रुपेश. संघाची धावसंख्या झाली 13. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू 13 धावा. बिनबाद 13 धावा. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते खेड नाईट रायडर्स संघाकडून. दुसऱ्या षटकातील 4था चेंडू. सुंदर असा चेंडू जातोय तो त्रिफळाचीत बाद झालाय तो रुपेश जाधव. संघाला मोठा असा धक्का बसलाय तो रुपेशच्या स्वरूपात. रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरीचे खेळाडू काहीसा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. रुपेशची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय तो प्रशांत. बघूया संघासाठी काय करतोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती हेरम यांची. 4 चेंडूमध्ये त्यांनी 5 धावा दिल्यात आणि 1 विकेट घेतले. प्रशांत फलंदाजीसाठी आलेत ते रुपेश यांची जागा घेण्यासाठी आलेत प्रशांत. गोलंदाजीसाठी आले ते हेरम. हेरम यांचं दुसरं षटक. षटकातील 5वा चेंडू. प्रशांत यांनी चेंडू तटवला परंतु जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. परंतु 1 धाव मिळते ती प्रशांत यांना. तसेच संघाला. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. संघाची धावसंख्या झाली 14. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावा रोखण्यात काहीच यश नाही मिळत आहे ते रत्नागिरी संघाला. संघाची धावसंख्या झाली 14. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. समोर जात आहे ते सुशील.
परंतु बॅटला लागून चेंडू जातोय तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात आणि झेल बाद होत आहे ते सुशील. खेड या संघाला दुसरा धक्का बसतोय तो सुशीलच्या स्वरूपात. त्यामुळे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 14. 2 विकेट 14 धावा. प्रतीक पवार, सुशील गांधी बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतोय तो फलंदाज प्रतीक पवार. हेरम यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला हेरम यांची पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 6 धावा देऊन 2 विकेट पटकावल्यात. हेरम यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली ती रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाने. सामना त्वरित सुरू करायचा आहे. दोन्ही पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. वेळ जास्त घालूया नको. बॉलर नेम आनंद. रत्नागिरी संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकताना दिसतोय तो स्वानंद. बघूया धावा रोखण्यासाठी स्वानंद काय करतोय. स्वानंद याचा षटकातील पहिला चेंडू. बघूया प्रशांत काय करतोय तो. प्रशांतला चेंडू काय समजत नाही. चेंडू जातोय तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्वानंद रत्नागिरी संघाचे नावाजलेले गोलंदाज. सलग 3 वर्ष ते या संघाकडून खेळत आहेत. पुढचा चेंडू स्वानंद यांचा सामोरा जातोय प्रशांत. चेंडू मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू काहीसा कळत नाही आणि जातोय तो पुन्हा यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती रत्नागिरी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी या संघाकडून. धावसंख्या रोखण्यात स्वानंद यांना यश मिळालंय. धावसंख्या आहे ती 14. तिसरं षटक चालू. 2 गडी बाद 14 धावा. सुंदर असा मारलेला चेंडू परंतु जातोय तो हवेत आणि सुंदर असा झेल पकडताना दिसत आहे ते स्वानंद. परंतु झेल काय मिळालं नाही. 1 धाव मिळते. तसेच 2 धावा मिळत आहेत. दुसरी धाव देखील घेण्यात यश मिळालंय ते संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 16. तिसरं षटक चालू. स्वानंद यांचा 3 चेंडू 16 धावा 2 गडी बाद. स्वानंद यांचा पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतात ते स्वानंद. 4 चेंडूमध्ये 2 धावा फक्त दिले आहेत त्या स्वानंद यांनी. धावसंख्या रोखण्यात यश मिळालंय. संघाची धावसंख्या झाली 16. 16 चेंडूमध्ये 16 धावा काढल्या त्या खेड नाईट रायडर्स संघाने. स्वानंद यांचा पुढचा चेंडू तटवलाय प्रशांत यांनी परंतु चेंडू जातोय तो थेट गोलंदाजाच्या हातात. त्यामुळे धाव काय मिळत नाही संघाला. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या झाली 16. तिसरं षटक चालू. 5 चेंडू 16 धावा 2 गडी बाद. स्वानंद यांचा शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. तटवताना चेंडू परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा. 1 अवांतर धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली 17. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू 17 धावा 2 गडी बाद. स्वानंद यांचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू परंतु जातोय तो बॅटवर आणि फलंदाजांनी चेंडू तटवलाय. 1 धाव मिळते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते खेड नाईट रायडर्स संघाला. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 18. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 18 धावा. 18 चेंडूमध्ये 18 धावा काढल्या आहेत त्या खेड नाईट रायडर्स संघाने. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. तसेच धावा सुद्धा रोखण्यात यश मिळालंय ते रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी या संघाला. संघाची धावसंख्या झाली 18 चेंडूमध्ये 18 धावा 2 बाद 18. स्वानंद यांची जागा घेण्यासाठी गोलंदाज आले आहेत. हेरम स्वानंद हेरम ना बॉलर नेम हेरम.
हेरम संघाच्या वतीने चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकताना दिसत आहेत. हेरमचा पुढचा चेंडू सामोरा जातोय तो प्रशांत. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात एक धाव मिळते ती संघाला. प्रशांत यांना एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 19. चौथं षटक चालू. एक चेंडू 19 धावा 2 बाद. हेरम याचा पुढचा चेंडू समोर जातोय प्रतीक. बघूया किती धावा उभारण्यात यश मिळतंय ते खेड नाईट रायडर्स संघाला. हेरम यांचा पुढचा चेंडू समोर जातोय प्रतीक. प्रतीक यांनी चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या एका धावेने वाढते. संघाची धावसंख्या झाली 20. 20चा टप्पा पार केलाय तो खेड नाईट रायडर्स संघाने. संघाकडून मैदानात फलंदाजीसाठी उभे आहेत ते सुशील आणि प्रशांत आणि प्रतीक. पुढचा चेंडू उंच असा मारलेला चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर आणि हा पंचांचा षटकारचा इशारा आणि 6 धावा मिळतात त्या संघाला. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकार उंच असा षटकार पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 6 धावेने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 26. चौथं षटक चालू. तिसऱ्या षटकाच्या आणि या षटकारानंतर खेड तालुक्याचे संपर्क अधिकारी आपल्या बँकेचे जनरल मॅनेजर माननीय खेडेकर साहेब अतिशय खुश झालेले आहेत. सुंदर असा फटका मारताना दिसतोय तो प्रशांत आणि हा शॉट जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव. दुसरी सुद्धा धाव घेण्यात यश आलंय ते खेड नाईट रायडर्स संघाला. 2 धावा मिळतात त्या संघाला. संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या झाली 28. चौथा षटकातील 4 चेंडू 28 धावा 2 गडी बाद. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करताना दिसत आहेत ते प्रशांत आणि प्रतीक. खेड नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसत आहेत प्रशांत. हेरम यांचा पुढचा चेंडू. प्रशांत यांना पुढे येऊन चेंडू तटवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि काहीसा गचाळ क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा मिळत आहेत त्या खेड नाईट रायडर्स संघाला. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 32. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत यांच्याकडून परंतु काहीसा खराब क्षेत्ररक्षण होत आहे ते रत्नागिरी संघाकडून आणि या अवांतर धावा संघाला जात आहेत. 4 धावा. संघाची धावसंख्या झाली 32. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू हेरम यांचा सामोरा येऊन प्रशांतने चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पुन्हा जातोय तो त्याच क्षेत्ररक्षकाच्या. एक धाव मिळते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव पूर्ण केली ती प्रशांत आणि सुशील यांनी. प्रशांत आणि प्रतीक टोपी घालून खेळत आहेत ते प्रशांत आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते प्रतीक. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 34. सुंदर अशी फलंदाजी करताना आपल्याला इथे पाहायला मिळते खेड नाईट रायडर्स संघाकडून. शेवटचं षटक बाकी. हेरम यांचं काहीच महागडं षटक. या 6 चेंडू 16 धावा पटकावल्या त्या खेड नाईट रायडर्स संघाने. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत आणि प्रतीक यांच्याकडून. बॉलर्स नेम रावणव हेरम. बॉलर्स नेम ओंकार. रत्नागिरी संघाकडून शेवटचं षटक टाकतो तो ओंकार. स्पिनर गोलंदाज. सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय तो प्रतीक यांनी परंतु चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली 35. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू 35 धावा 2 गडी बाद. पुढचा चेंडू ओंकार यांचा सामोरा जातोय तो प्रशांत परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या झाली 36 2 गडी बाद 36.
दोन्ही फलंदाज मैदानावर टिकून उभे आहेत. प्रशांत आणि प्रतीक सुंदर अशी फलंदाजी धावा जमवत आहेत संघासाठी. ओंकारचा पुढचा चेंडू लेग साईडला तटवून मारलेला चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या झाली ती 37. शेवटच्या चेंडूतील 2 धावा 2 चेंडू 37 धावा. पुढचा चेंडू तटवण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू यष्टिरक्षकाने अडवलाय. धाव काही मिळत नाही संघाला. 3 चेंडू 37 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू उंच असा मारलेला चेंडू जातोय तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि झेलबाद होताना दिसतोय तो प्रतीक. परंतु पंचांचा 9 बॉलचा इशारा आणि संघाला हा फ्री हिट मिळतोय. प्रतीकने मारला ना. एक अवांतर धाव मिळते ती संघाला. 2 धावा मिळत आहेत त्या संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 39 आणि हा पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू. बघूया फलंदाज काय करतायत. या चेंडूवर एक संधी त्यांना मिळालंय 6 मारायची. पुढचा चेंडू ओंकार यांचा. प्रशांत यांनी सुंदर असा तटवलेला चेंडू जातोय तो थेट सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. फ्री हिट वर मिळालेला चौकार. संधीचं सोनं केलंय ते प्रशांत यांनी. अतिशय सुंदर आणि नावाजलेले फलंदाज त्यांनी मैदान गाजवलेलं आहे. खेड नाईट रायडर्स संघ अतिशय आनंद साजरा करताना दिसतोय. संघाची धावसंख्या या 4 धावांनी वाढते. संघाची धावसंख्या झाली 43. काहीशी खराब गोलंदाजी. 1 वाईड 1 नो बॉल. या 4 चेंडूमध्ये 9 धावा. पुन्हा पंचांचा वाईड बॉलचा इशारा. 1 अवांतर धाव मिळते संघाला. काहीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती ओंकार यांच्याकडून. अवांतर धावा भरपूर दिल्या त्या ओंकार यांनी. पुढचा चेंडू प्रशांत यांना मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात आणि धाव काय मिळत नाही. निर्धाव चेंडू. ओंकार यांचा पुढचा चेंडू समोर जातोय तो प्रशांत. प्रशांत यांनी पुढे येऊन पुन्हा उंच असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि जातोय तो हा सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा 6 धावांचा इशारा. या 6 धावा मिळत आहेत खेड नाईट रायडर्स संघाला आणि अशा तऱ्हेने 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 50 आणि हा 50चा टप्पा पार केलाय तो खेड नाईट रायडर्स संघाने आणि विजयासाठी संघाला 51 धावांची गरज. खेड नाईट रायडर्स संघ आनंद व्यक्त करताना. रत्नागिरी रॉयल चॅलेंजर्स संघाला विजयासाठी 51 धावांची गरज. 30 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे रत्नागिरी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ती प्रशांत यांच्याकडून. प्रशांत यांनी संघासाठी मंडणगड पुढील होणारा सामना मंडणगड इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हेड ऑफिस. दोन्ही संघांच्या संघनायकांनी मैदानात हजर राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल त्वरित उडवून घ्यायचा आहे. मंडणगड इंडियन्स संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्यासाठी मैदानात उपस्थित राहायचं आहे. मंडणगड इंडियन्स विरुद्ध पुढील होणारा सामना मंडणगड इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हेड ऑफिस. दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस उडवण्यासाठी मैदानात हजर राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. मी आपल्या बँकेचे जनरल मॅनेजर खेडेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे. कुठचं मंडणगड इंडियन्सचा अजून आला नाही तो जेवायला बसला असेल. इंडियन्सचे खेळाडू पराग यापुढील होणारा सामना मंडणगड इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हेड ऑफिस.
नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हेड ऑफिस यांनी जिंकलेला आहे. आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे, गोलंदाजी स्वीकारलेली आहे. सनरायझर्स हेड ऑफिस संघाने पुढील होणारा सामना मंडणगड इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हेड ऑफिस यामध्ये नाणेफेकीचा कौल झालेला आहे. सनरायझर्स हेड ऑफिस यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. दोन्ही संघांनी संघनायकांनी खेळाडूंनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. जास्त वेळ घालवायचा नाही. मंडणगड इंडियन संघाचा सामनावीर पराग याला पारितोषिक देताना बँकेचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण साहेब त्याचा सन्मान करताना अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला हवी पराग यांच्याकडून. यापुढील होणारा सामना मंडणगड इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हेड ऑफिस. आता सुरू असलेला सामना खेड नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी. खेड नाईट रायडर्स संघाने 50 धावा करून 51 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ते रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रशांत आणि प्रतीक यांची. रत्नागिरी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरले ते भूषण आणि स्वानंद. बघूया संघासाठी काय करतायत ते स्वानंद आणि भूषण. संघाला 51 धावांचं 50 धावांचं आव्हान. 51 धावा करायच्या स्ट्राईक वरती आहेत ते भूषण आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते स्वानंद. बॉलर नेम रुपेश बाळू टोपन्ना बाळू संघाकडून पहिलं षटक टाकतोय. इथे बसले त्यांचं झालंय सगळ्यांचं. इथे बसले त्यांचं सगळ्यांचं आधीच झालंय. सुरू असलेला सामना रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी विरुद्ध खेड नाईट रायडर्स. खेड नाईट रायडर्सच्या संघाने 50 धावांचं आव्हान दिलंय. ते रॉयल चॅलेंजर्स संघाला 51 धावांची आवश्यकता विजयासाठी. रत्नागिरी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला. खेड नाईट रायडर्स संघाकडून पहिलं षटक टाकताना दिसतोय तो रुपेश. फलंदाजीसाठी रत्नागिरी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाकडून आले ते भूषण आणि स्वानंद. संघाकडून पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतात ते रुपेश. पहिला चेंडू समोर जातोय भूषण. बघूया भूषण संघासाठी काय करतोय. चेंडू मारण्याच्या प्रयत्नात परंतु संघाला 1 धाव मिळते. या एका धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 1. पहिलं षटक 1 चेंडू 1 धाव. रुपेश यांचा पुढचा चेंडू समोर जातोय स्वानंद. चेंडू मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू काही समजत नाही. जातोय तो थेट यष्टिरक्षकाच्या हातात. धाव काय संघाला मिळत नाही. निर्धाव चेंडू त्यामुळे संघाची धावसंख्या तेवढीच. पहिलं षटक 2 चेंडू 1 धाव. असंच जर धावा रोखण्यात यश मिळालं तर रत्नागिरी संघाला विजयाचा पाठलाग करताना कठीण जाणार आहे. पुढचा चेंडू समोर जातोय तो स्वानंद. चेंडू काय स्वानंदला समजत नाही. जातोय तो थेट यष्टिरक्षकाच्या हातात. धाव काय मिळत नाही. निर्धाव चेंडू 3 चेंडू 1 धाव. पहिलं षटक चालू. संघाकडून गोलंदाजी करतोय तो रुपेश जाधव. ओपनिंग बॅट्समन ओपनिंग बॉलर रुपेश जाधव.
रुपेश यांचा पुढचा चेंडू सामोरं जात आहे स्वानंद, परंतु स्वानंद यांना चेंडू काही समजत नाही आणि जातोय तो थेट यष्टिरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, त्यामुळे संघाची धावसंख्या आहे तेवढीच 1. चार चेंडू 1 धाव. रुपेश यांचा पुढचा चेंडू समोर जातोय स्वानंद. स्वानंदा चेंडू काय समजत नाही, परंतु लेग अंपायरचा नो बॉलचा इशारा, त्यामुळे एक अवांतर धाव संघाला मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली 2. कृपया पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो बॉल दिला, काय माहिती हाईटचा दिला. सामना त्वरित सुरू करायचा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढचा चेंडू सामोरं जातोय स्वानंद. स्वानंदने चेंडू तटवलाय. 1 धाव काढण्याच्या प्रयत्नात 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या झाली एका धावेने 3. धावा मिळवण्यात काहीसं अपयश येत आहे ते रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला. स्वानंद यांची काहीशी बॅट लागत नाही आहे, धाव काही मिळत नाही आहेत. तसेच खेड नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रुपेश जाधव यांची. रुपेश जाधव यांचा पुढचा चेंडू सामोरं जातोय स्वानंद. पुन्हा एकदा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटला लागून जातोय, तो थेट यष्टिरक्षकाच्या हातात आणि झेलबाद होतोय तो भूषणच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय तो रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला. काहीशी खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करणं अतिशय कठीण झालंय ते रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला. संघासमोर 50 धावांचं, विजयासाठी 51 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते खेड नाईट रायडर्स संघानं. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती प्रशांत आणि प्रतीक यांची खेड नाईट रायडर्स संघाकडून. भूषण यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेत ते विनोद साळवी. काहीस स्वानंद याला मार्गदर्शन करताना दिसत आहेत ते विनोद साळवी. मागच्या वर्षी संगमेश्वर किंग संघाकडून खेळले होते विनोद साळवी. संगमेश्वर संघाचे नावाजलेले गोलंदाज होते विनोद साळवी. यावर्षी त्यांना रत्नागिरी संघाकडून खेळण्याचा चान्स मिळाला आहे. रत्नागिरी संघाने त्यांना विकत घेतलंय यावर्षी. आणि खेड नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजीसाठी आले ते सुशील गांधी, अष्टपैलू खेळाडू. बघूया संघासाठी काय करतायत. संघाकडील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत, परंतु हा वाईड चेंडू, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली 4. सुशीलचा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामोरा जातोय स्वानंद. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु चेंडू काही समजत नाही. जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, धाव काय मिळत नाही. रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला
तिसरं षटक चालू, 3 चेंडू बाकी. राकेश जाधव संघाकडून तिसरं. पुढचा चेंडू स्वानंद यांना, पुन्हा एकदा स्वानंद यांना चेंडू काही समजत नाही आणि चेंडू जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात आणि स्वानंद ग्राउंड सोडून मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत ते आपल्याला, कारण त्यांना चेंडू काही समजत नाही, चेंडू काही बॅटवर येत नाही. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतोय तो पराग साळवी. बघू आउट झाला, कॅच आउट झाला का? संघाकडून तिसरं षटक टाकतायत ते राकेश आणि फलंदाजीसाठी आले ते पराग साळवी. पुढचा चेंडू आणि त्रिफळाचे झाले ते पराग. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते प्रकाश कांबळे. युनियनचे पदाधिकारी जितेंद्र साळवी यांचा हुकमी एका. प्रकाश कांबळे तटवलेला चेंडू, 1 धाव मिळते ती प्रकाश साळवी यांना. प्रकाश कांबळे यांना एक धाव काढण्यात यश येत आहे ते रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला. संघाची धावसंख्या झाले 23. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाले 23. 3-23. रत्नागिरी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाकडून फलंदाजीसाठी मैदानात आहेत ते विनोद आणि प्रकाश. बघूया प्रकाश संघासाठी काय करतायत. 51 धावांचा टप्पा गाठायचा आहे विजयासाठी. रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला 51 धावांची गरज आहे आणि 2 षटक शिल्लक, म्हणजे 12 चेंडू मध्ये. बारा चेंडूमध्ये 28 धावांची गरज. खेड संघाकडून प्रतीक गोलंदाजीसाठी येत आहेत. पुढचा चेंडू उंच असा मारण्याचा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा मिळत आहेत त्या रत्नागिरी संघाला. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ते प्रकाश कांबळे यांच्याकडून. रत्नागिरी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाचे नावाजलेले फलंदाज प्रकाश कांबळे. संघाला विजयासाठी 11 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. बघूया संघ विजयासाठी काय प्रयत्न करतोय. नावाजलेले फलंदाज विनोद आणि प्रकाश संघाला विजय मिळवून देण्यासाठी कशी फलंदाजी करतायत. सुंदर अशी फलंदाजी आम्हाला पाहायची अपेक्षा त्यांच्याकडून. सामना त्वरित सुरू करायचा आहे, जास्त वेळ घालवणं आपल्याला मागात पडेल. पुढील सामने व्हायचे आहेत अजून. पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. प्रतीक पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा मारल्या त्या प्रतीक यांना. प्रतीक यांचा पुढचा चेंडू सामोरा जातोय तो प्रकाश. पुन्हा एकदा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात, परंतु चेंडू काही समजत नाही. जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, धाव काही मिळत नाही. संघाची धावसंख्या आहे 27. यानंतर होणारा सामना मंडणगड इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हेड ऑफिस. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानाबाहेर उपस्थित राहायचं आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. संघाकडून 4थं षटक टाकतायत ते प्रतीक. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि त्रिफळाचीत होत आहेत ते प्रकाश. पुन्हा एकदा धक्का बसतोय तो रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला प्रकाश यांच्या स्वरूपात आणि प्रकाश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते हेरंब. संघाची धावसंख्या झाली ती 27. संघाला विजयासाठी 8 चेंडूमध्ये
24 धावांची गरज. पुढचा चेंडू, तटवलेला चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव काढतायत, एक धाव काढण्यात यश येत आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत त्या संघाला. संघाची धावसंख्या झाली 29. संघाला विजयासाठी 22 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 22 धावा. पुढचा चेंडू, तटवलेला चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा मिळत आहेत त्या रॉयल चॅलेंजर्स संघाला. 4 धावांनी षटक संपतंय. संघाची धावसंख्या झाली 33. संघाची धावसंख्या झाली 33. संघाला विजयासाठी 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. सहा चेंडूमध्ये विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. नाव काय त्याचं? साई दाभोळकर, गोवागर टायटन्सचे खेळाडू यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्यांना कॉमेंट्री करायची यापुढे. साई दाभोळकर यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू, रुपेश यांचा वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 5वे षटक टाकतायत. चेंडू काही समजत नाही विनोद यांना. निर्धाव चेंडू. 5 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स रत्नागिरी संघाला. बघूया विनोद आपल्या संघासाठी काय करतायत. विनोद आणि हेरम मैदानात. 5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. रुपेश जाधव पुढचा चेंडू, 5व्या षटकातील दुसरा चेंडू टाकतायत. विनोद यांना चेंडू काही समजत नाही. जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, धाव काही मिळत नाही संघाला 4 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. साईराज दाभोळकर यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, नाहीतर मला इथूनच खेळावं लागेल. साईराज दाभोळकर, रुपेश यांचा पुढचा चेंडू तटवण्यात यश आलंय. 1 धाव मिळते ती विनोद यांना. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 34. संघाला विजयासाठी 17 धावांची गरज. साई दाभोळकर, कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. साई दाभोळकर. अशा तऱ्हेने खेड तालुक्याने हा सामना जिंकलेला आहे. खेड तालुका प्रशांत या मॅचचा सामनावीर आहे. त्याने पवेलियन पाशी यायचं आहे. प्रशांत, खेड तालुका प्रशांत सामनावीर, पवेलियन पाशी यायचं आहे.